आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक दोन नाही तर अगदी 4 प्रकारच्या वेगवेगळ्या चकल्या रेसिपी तयार करणार आहोत आणि ते सुद्धा भाजणी न करता अगदी झटपट सर्वांनाच बनवता येतील अशाच पद्धतीने आपण ह्या चकल्या रेसिपी बघणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि चारही चकल्या रेसिपी तुम्ही पूर्ण फुल वॉच करा। आता सणावाराला तुम्ही झटपट ही चकली तयार करू शकता आणि कमी साहित्यामध्ये। चला मग सुरुवात करूया। तर हे बघा, इथे मी घेतलेले आहेत 2 वाटी मुरमुरे। तर हे मुरमुरे जे आहेत ना, आपण थोडेसे भाजून घेऊया, कारण आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडे नरम पडतात ना, त्यामुळे जर आपण बाकी सीजन मध्ये जर बनवत असू किंवा मग उन्हाळ्यामध्ये वगैरे तेव्हा थोडे उन्हात वाढवले तरी चालतात, पण आता पावसाळ्याच्या सीजन मध्ये थोडे नरम पडतात त्यामुळे मी थोडे भाजून घेतले। तर मुरमुरे थोडेसे हलकेसे भाजून घेतले, त्यानंतर आता आपण मिक्सर मध्ये बारीक करूया। तर हे बघा, मिक्सर मध्ये मी हे छान असं बारीक करून घेतलं। याचं छान असं पावडर करायचं आहे। हे बघा, आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया। तर मी 2 वाटी मुरमुरे घेतले होते, तर बारीक केल्यानंतर हे बघा पाऊण वाटी झालेला आहे। त्या प्रमाणात आपण बाकीचं साहित्य घ्यायचं आहे। तर मी घेत आहे इथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि त्यानंतर मी इथे टाकत आहे थोडीशी हळद, चिमूटभर मीठ, अर्धा छोटा चम्मच तिखट। तुम्ही ही चकली सणावाराला झटपट तयार करू शकता। अर्धा छोटा चम्मच यामध्ये मी टाकलेला आहे जिरा पावडर आणि अर्धा छोटा चम्मच जिरा। त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे 2 ते 3 छोटे चम्मच गरम केलेलं तूप किंवा तेल काहीही तुम्ही टाकू शकता। आता हे जे गरम केलेलं तेल आहे ना, पिठाला छान असं लावून घ्यायचं, हाताने मळून घ्यायचं। हे बघा, म्हणजे तेल जे आहे ना सर्वीकडे लागलं पाहिजे। तर आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलं, याचा एक घट्ट गोळा मळून घेतला आपण। हे बघा, त्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारे एक स्टीलचा साचा आहे चकलीचा, तुमच्याकडे जोही अवेलेबल असेल त्याने तुम्ही करू शकता। तर या साच्याला ना थोडं अंदरून तेल लावून घ्यायचं, कारण मग हे जे मिश्रण आहे ना चकली साच्याला चिपकतं। तर हे बघा, हे जे पीठ आहे ना चकली साच्यामध्ये मी आता टाकत आहे। आता हे असं आपण लावून घ्यायचं, त्यानंतर आता आपण चकली तयार करूया। तर एका प्लेटमध्ये मी चकली तयार करत आहे। हे बघा, तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये सुद्धा करू शकता। मी तसं नेहमी चकली करताना डायरेक्ट ना कढईमध्येच करते, गरम तेलामध्ये। पण बऱ्याचशा जणांना डायरेक्ट कढईमध्ये करणे जमत नाही, त्यामुळे मी अशा प्रकारे प्लेटवर तुम्हाला दाखवत आहे। अशाही पद्धतीने करू शकता किंवा मग डायरेक्ट तेलामध्ये सुद्धा करू शकता। तर हे बघा, चकली आपली तयार झालेली आहे। आपण सर्व चकल्या तयार करून घेऊया आणि सोबतच मी तेल सुद्धा गरम करण्याकरता ठेवलं होतं। तेल छान गरम झालेलं आहे। आता चकली तळताना नेहमी लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम जी आहे ना मीडियम ठेवायची, एकदम मंद आचेवर तळायचं नाही, नाहीतर मग काय होते की चकली तेलकट होते आणि पूर्ण चकली बुडेल इतकं तेल घ्यायचं। थोडी खोलगट बुडाची कढई किंवा पॅन पातेलं जे काही तुम्ही घेणार आहात तळण्याकरिता, ते थोडं खोलगट घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये आपली चकली पूर्ण डीप झाली पाहिजे, नाहीतर मग एका साईडनी तळल्या जाते, एका साईडनी कच्ची राहते आणि मग त्याचा कलर पण चांगला दिसत नाही। हे बघा, आपली चकली इथे तयार झालेली आहे। तर आता मुरमुऱ्याची चकली तयार झालेली आहे। तुम्ही या अगोदर मुरमुऱ्याची चकली खाल्ली होती का, मला नक्की कमेंट करून सांगा। तर हे बघा, मुरमुरा चकली अगदी तयार आहे। आता आपण दुसरा चकलीचा प्रकार बघूया। तर मी इथे जाड पोहे घेत आहे, आपल्याकडे असतातच जाड पोहे। तर जाड पोहे सुद्धा थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे। हे बघा, थोडेसे हलकेसे मी भाजून घेतलेले आहे, जेणेकरून हा जो पोहा आहे ना असा तुटला पाहिजे हाताने, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करताना याचं छान असं पावडर झालं पाहिजे, इतपत आपल्याला हा पोहा भाजून घ्यायचा आहे। तर पोहे सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। याचं सुद्धा मुरमुऱ्याचं जसं पावडर केलं ना आपण, त्याच प्रकारे याचं सुद्धा पावडर तयार करून घ्यायचं आहे। तर हे बघा, पोह्याचं पावडर तयार झालं। मी इथे 1 वाटी पोहे घेतले होते, त्या आता बारीक केल्यानंतर हे अर्धा वाटी झालेले आहेत। त्या प्रमाणात आपण बाकीचं साहित्य टाकूया आणि बाकीचं साहित्य थोडं कमी जास्त झालं तरीही चालतं, आपली चकली रेसिपी अजिबात बिघडणार नाही आहे। मी इथे 1 छोटा चम्मच तांदळाचं पीठ आणि 2 छोटे चम्मच बेसन टाकलं, 1 छोटा चम्मच ओवा टाकला, 1 छोटा चम्मच जिरा टाकला, 1 छोटे चम्मच तीळ, चिमूटभर मीठ, हळद
आपलं हे बेसिक साहित्य आहे चकलीमध्ये, कारण चकली ओव्याशिवाय तिळाशिवाय तर अपूर्णच आहे. आणि थोडंसं यामध्ये तिखट टाकलं. मी लहान मुलांसाठी करते त्यामुळे तिखट थोडं कमी टाकत आहे. आता तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. आता यामध्ये मी तेलाचं मोहन वगैरे अजिबात टाकत नाही आहे. थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट गोळा आपण मळून घ्यायचा आहे. तर पाणीसुद्धा मी इथे थंडच वापरलेलं आहे. गरम वगैरे कोमट वगैरे अजिबात घेण्याची काही गरज नाही आहे. तरीसुद्धा आपली चकली एकदम कुरकुरीत होणार आहे. तुम्ही बघा, आता हे बघा, चकली साच्यामध्ये हे पीठ टाकायचं आणि सेम प्रोसिजर आता आपण चकली तयार करूया. हे बघा, जर तुमच्याकडे चकली नसेल ना तर तुम्ही प्लॅस्टिकमध्ये सुद्धा, प्लॅस्टिक आपल्याकडे असताना दुधाची प्लॅस्टिक किंवा मग कोणतंही प्लॅस्टिक असतं त्याला थोडं बारीक छेद करून सुद्धा चकली तयार करू शकता. पण आजकाल सर्वांकडेच चकली साचा अवेलेबल असतात. हे बघा, आपली चकली तयार झाली आणि कढईमध्ये तेलसुद्धा गरम आहे. चला आता फटाफट आपण ही चकलीसुद्धा तळून घेऊया. तर ही पोहा चकली आहे ना, ही सुद्धा खूप खायला टेस्टी वाटते एकदम. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आपण भाजणीची चकली तर करतोच नेहमी. आता सणावाराला तुम्ही अशा प्रकारच्या चकल्यासुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता दसरा दिवाळी येत आहे, त्यासाठी मी स्पेशल ही रेसिपी तयार केलेली आहे. चकल्यांचे 4 वेगवेगळे प्रकार. तर हे बघा, आपली चकली तयार झालेली आहे. तर आता आपण तिसरा चकलीचा प्रकार बघूया. तर मी इथे घेतलेला आहे अर्धा वाटीपेक्षाही कमी आहे बेसन हे, आणि पाऊण वाटी यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि तेच आपलं साहित्य टाकायचं आहे. 1 छोटा चम्मच ओवा, 1 छोटा चम्मच तीळ, थोडासा जिरा, चिमूटभर मीठ, हळद, तिखट, हे सर्व साहित्य आपलं बेसिक साहित्य चकलीमध्ये जे असतं ते. तिखट वगैरे घेतलेलं आहे मी थोडं, अर्धा छोटा चम्मच. त्यानंतर आता मी इथे एक सिक्रेट साहित्य टाकत आहे जे सर्व मुलांचं फेवरेट आहे. हे बघा, इथे मी घेतलेलं आहे 1 चीज क्यूब्स. असे क्यूब्स जे आहेत ना, किराणा शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळून जातील. हे चीज जे आहे ना, मी 1 क्यूब्स छान असं इथे किसून घेत आहे. तर या चकलीला ना खूप छान टेस्ट येते, एकदम चीजी फ्लेवर येतो. तुम्ही अशा प्रकारची चकलीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे बघा, मी चीज अशा प्रकारे किसून घेतलेलं आहे यामध्ये. त्यानंतर आता थोडं थोडं पाणी टाकून हे सुद्धा छान असं मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम टाकायचं नाही आहे आणि एकदम सैलसर पीठ नाही भिजवायचं. यामुळे काय होतं की चकली नरम पडते. आता हे बघा, पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे. आता आपण चकली साच्यामध्ये पीठ आपलं टाकून घ्यायचं आहे. तेल मी ऑलरेडी लावून ठेवलेलं आहे चकली साच्याला आतून थोडं, म्हणजे पटकन आपलं पीठ जे आहे ना घसरतं, चिपकत नाही. तर मी आता ही जी चकली आहे ना, आता डायरेक्ट तेलामध्येच तळणार आहे. तेल छान गरम झालेलं आहे. चकली तळताना नेहमी लक्षात ठेवायचं की तेल छान गरम झालेलं पाहिजे आणि मीडियम फ्लेमवर चकली तळायची. आणि तेल जर तुम्हाला खूप जास्त गरम झालं आहे असं जर वाटत असेल ना, तर गॅसची फ्लेम थोड्या वेळासाठी, काही सेकंदासाठी कमी करायची. म्हणजे चकली तळताना पण एक कला आहे, कमी जास्त असं करत राहावं लागते. अधेमध्ये जास्त जर तेल झालं तर गरम, तर थोडं कमी फ्लेम करायची. हे बघा, आपली कुरकुरीत इथे चीजी चकली जी आहे ना तयार आहे. किती क्रिस्पी झाली आहे, मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, खायला सुद्धा खूप टेस्टी वाटते. आणि हे जे मी 4ही चकलीचे प्रकार तुम्हाला सांगत आहे, हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं. 1 ते 1.5 महिना अजिबात खराब होत नाही. पण डबा आपला चांगला हवाबंद पाहिजे. आणि चकली कधीही स्टोअर करताना जे आहे ना, एकदम थंड झाल्यानंतरच स्टोअर करायचं. तर 3ही चकलीचे प्रकार आपले तयार झालेले आहेत. चला आता आपण 4था चकलीचा प्रकार बघूया. यासाठी मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आहे. लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करताना थोडंसं असं पाणी टाकायचं हलकंसं, जेणेकरून जे आहे ना लसणाची छान अशी पेस्ट तयार झाली पाहिजे. तर मी इथे टाकलं अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटीपेक्षाही कमी बेसन, 1 चम्मच ओवा, 1 चम्मच तीळ, त्यानंतर थोडीशी हळद, मीठ आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर आपण जी लसणाची पेस्ट तयार केली होती ना मिक्सरमध्ये, ती यामध्ये टाकूया. या चकलीला सुद्धा खूप छान असा फ्लेवर येतो, एकदम लसूणी फ्लेवर येतो.
हे बघा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या चकलीमध्ये सुद्धा मी तेलाचं मोहन वगैरे नाही टाकलेलं आहे. तर थोडं पाणी टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. हे बघा पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे. आता चकली साच्यामध्ये आपण भरूया हे पीठ आणि ही चकली सुद्धा मी डायरेक्ट कढईमध्येच करणार आहे. हे बघा. तर या चारही चकली रेसिपीमधून तुम्हाला कोणती चकलीची रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्की सांगाल हं. आणि तुम्ही सुद्धा करा आणि केव्हा बनवत आहे ह्या चकल्या मला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे काही नवीन रेसिपी असतील तर त्यासुद्धा मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर काही नवीन रेसिपी बघायच्या असतील तर त्या तशा सूचना तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करू शकता. तर हे बघा गरम तेलामध्ये छान अशी आपण ही चकली तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मी ठेवलेली आहे मीडियम. तर एका साईडनी होऊ देऊया. पलटवून घेतली. हे बघा आपली चकली तयार झालेली आहे. लसुणी चकली. या चकलीला सुद्धा खाताना इतका छान टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे बघा आपले चारही चकलीचे प्रकार इथे तयार झालेले आहेत. आय होप तुम्हाला ह्या चारही चकल्या रेसिपी नक्कीच आवडल्या असतील आणि आवडल्या असतील तर प्लीज लाईक करा आणि फॅमिली फ्रेंड्ससोबत तुमच्या नक्की शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकन असते ना ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सहकार्य करा आणि कमेंट्सच्या बाजूला हाईपचं बटन असते ते सुद्धा प्रेस करून सहकार्य करावे अशी सर्वांना माझी कडकडीची विनंती आहे. तर नवीन असल्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा, सहकार्य करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर बघायला अजिबात विसरू नका. तर सणावाराला बनवून बघा अशा ह्या थोड्या हटक्या वेगळ्या स्टाईलच्या चकल्या. हे बघा चारही चकल्या आपल्या इथे खाण्यासाठी तयार आहेत. थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. एकदम कुरकुरीत राहतील, अजिबात नरम पडणार नाही. बाय बाय. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त